गुंतवणूक बँकिंगमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय कसा धुमाकूळ घालत आहे याचा हा एक झटपट आढावा. सिलिकॉन सिनर्जी अहवालानुसार एआय हे आता नुसतंच एखादं तांत्रिक फॅड राहिलेलं नाही, तर ते कंटाळवाणी कामं कमी करून बँकांचा वेळ आणि पैसा वाचवत चक्क थेट निर्णय प्रक्रियेतही उतरले. पण यावर आपण खरंच डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो का? पहिली गोष्ट म्हणजे एआयमुळे बँकांच्या उत्पादकतेत किंवा प्रोडक्टिव्हिटीमध्ये अक्षरशः प्रचंड वाढ होतीये. म्हणजे बघा, बँकिंगमधलं रिसर्च, फायनान्शियल मॉडेल्स, पिच डेक्स आणि मेमो ड्राफ्टिंगसारखी कामं एआय आता अगदी चुटकीसरशी करते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता 27 ते 35% वाढू शकते. थोडक्यात सांगायचं तर एआय हा तुमचा असा एक अतिशय वेगवान इंटर्न आहे, जो प्रचंड काम उपसतो पण बॉस मात्र नाहीये. दुसरी गोष्ट, जर एआय एवढं सगळं काम करते, तर मग माणसांची नोकरी धोक्यात आहे का? तर अजिबात नाही. वेळ वाचल्यामुळे बँकर्स आता ग्राहकांसोबतचे संबंध आणि काही धोरणात्मक कामांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. गुंतागुंतीचे निर्णय घेताना मानवी बुद्धिमत्ताच श्रेष्ठ असते. त्यामुळे बहुतांश बँक्स अजूनही फक्त पायलट प्रोजेक्ट्सच्याच टप्प्यात आहेत. आणि शेवटी, जर माणसंच अंतिम निर्णय घेणार असतील, तर यात नेमका धोका काय आहे? तर डेटाची गोपनीयता आणि एआयच्या अचूकतेबद्दल आजही बऱ्याच चिंता आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीबी हा सारख्या नियामक संस्थांच्या नवीन नियमानुसार थर्ड पार्टी एआय टूल वापरलं तरीही कोणत्याही चुकीच्या निर्णयासाठी बँक स्वतःच पूर्णपणे जबाबदार असेल. हे अगदी ऑटोपायलट कारसारखं आहे. म्हणजे तुम्ही कार ऑटोपायलटवर टाकलीत तरीही अपघाताची जबाबदारी आणि दंड शेवटी ड्रायव्हरलाच भरावा लागतो, बरोबर? थोडक्यात सांगायचं तर एआय हे असं उत्पादकता वाढवणारं अस्त्र आहे, ज्यामुळे सुरुवातीलाच बदल स्वीकारणाऱ्या बँकांना नक्कीच फायदा होईल. पण त्यासाठी मजबूत रिस्क मॅनेजमेंटची ढाल सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे.